नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. आजपासून मंगळागौरीला सुरुवात. पूजेसाठी फक्त ही वेळ टाळा. शुभ मुहूर्त कोणता आहे? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा. तर मंगळागौराचा सण आजपासून सुरू होते. याचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा सर्व काही आपण जाणून घेऊयात. व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी बघा. तर श्रावण महिना सुरू झाला की विविध सणांची रेलचल सुरू होते. अशात महिलांना वेध लागतात ते म्हणजे मंगळागौरचे. वैदिक पंचांगानुसार आज 18 ऑगस्ट 2026 श्रावणातील पहिलाच मंगळवार. आजपासून गौर व्रताला सुरुवात झाली आहे. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा व्रतापैकी एक मानला जातो. हे व्रत देवी पार्वती यांना समर्पित असून विशेषतः विवाहित महिलांसाठी याला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील मंगळागौर हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्री शक्ती, कौटुंबिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त, याचे धार्मिक महत्त्व काय, पूजा पद्धत, तिथी आणि पौराणिक कथा जाणून घेऊयात. तर आजपासून मंगळागौर व्रताला सुरुवात. तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आणि पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत विशेषतः विवाहित महिलांकडून पतीच्या दीर्घायुष्य, सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी केले जाते. महाराष्ट्रात पंचांगानुसार 2026 मध्ये मंगळागौर 18 ऑगस्टपासून सुरू होईल. या व्रताचे एकूण 4 मंगळवार येतात. श्रावण महिना 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत असल्याने मंगळागौरीचे व्रत पुढील 4 मंगळवारी केले जाईल. यंदा 2026 मध्ये महाराष्ट्रात मंगळागौरचे व्रत एकूण 4 दिवस 4 मंगळवार असेल. तर 18 ऑगस्ट 2026 पहिली मंगळागौर, 25 ऑगस्ट 2026 दुसरी मंगळागौर, 1 सप्टेंबर 2026 तिसरी मंगळागौर, 8 सप्टेंबर 2026 चौथी मंगळागौर. मंगळागौरी पूजा शुभ मुहूर्त. तर महाराष्ट्र पंचांगानुसार आज मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणातील मंगळागौरी व्रत आहे. महाराष्ट्रातील पंचांगानुसार आज शुक्ल पक्ष षष्ठी तिथी सायंकाळी सुमारे 5:50 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होते. तिथी श्रावण शुक्ल षष्ठी सायंकाळी 5:50 पर्यंत. अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 दुपारी ते 1:03 दुपारी. राहू काळ दुपारी 3:30 दुपारी ते 5 सायंकाळी. या काळात पूजा सुरू करणे टाळावे. त्यामुळे पूजा करण्यासाठी 12:12 दुपारी ते 1:03 दुपारी हा अभिजित मुहूर्त विशेष शुभ मानला जातो. मंगळागौरीचे व्रत कधी करतात? तर विवाहानंतरची पहिली 5 वर्षे ही व्रत करण्याची परंपरा आहे. काही महिला आयुष्यभर हे व्रत पाळतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी गौरी या सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शक्तीचे प्रतीक आहेत. श्रद्धेने मंगळागौरीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद, कुटुंबात सुख, शांती आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. अनेक कुटुंबात 5व्या वर्षी उद्यापन करण्याची प्रथा आहे. उद्यापनामध्ये विशेष पूजा, सुवासिनींचे पूजन, वाण देणे आणि देवीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर काही महिला व्रत थांबवतात तर काही जणी श्रद्धेनुसार आयुष्यभर मंगळागौरीची पूजा करत राहतात. मंगळागौर पूजा विधी. सकाळी स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास नवीन वस्त्रे परिधान करावीत. पूजास्थान स्वच्छ करून माता गौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. तुपाचा दिवा आणि धूप लावावा. मंगळागौरी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. आरती करून माता गौरीला नमस्कार करावा. शक्य असल्यास गरजू महिलांना वाण किंवा दान द्यावे. मंगळागौरी पूजेत काय अर्पण करतात? तर हळद, कुंकू, लाल किंवा पिवळी फुले, फळे आणि मिठाई, नारळ, विड्याची पाने आणि सुपारी, पंचामृत, तुपाचा दिवा. तर मंगळागौरीच्या दिवशी खेळ का खेळतात? तर महाराष्ट्रात मंगळागौरीचा पूजेनंतर महिलांच्या पारंपरिक फुगड्या, झिम्मा, पिंगा आणि इतर पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. यामुळे महिलांमध्ये आनंद, एकोपा आणि सामाजिक बंध अधिक दृढ होतात. तर मंगळागौरीची पौराणिक कथा काय आहेत तर ते आपण पाहून घेऊयात. तर मंगळागौरी व्रताशी संबंधित कथा स्कंद पुराणसह विविध व्रतकथांमध्ये प्रचलित आहे. या कथेनुसार देवी पार्वतीच्या कृपेने एका तरुणाने अल्पायुष्य टळते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे हे व्रत अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष मानले जाते. प्राचीन काळी एका नगरात एका श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती, परंतु त्याला अपत्य नव्हते. अनेक वर्षी भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्ती केल्यानंतर देवी त्याच्यावर प्रसन्न झाल्या. देवीने व्यापाऱ्याला 2 पर्याय दिले: अल्पायुषी पण गुणीपुत्र किंवा दीर्घायुषी कन्या. व्यापाऱ्याने गुणीपुत्राची इच्छा व्यक्त केली. काही काळाने त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या मुलाचे नाव शिव. काही कथांमध्ये वेगळे नावही असू शकते.
तर असे नाव ठेवण्यात आले. मात्र त्याच्या जन्मावेळेस त्याचे आयुष्य 16 वर्षाचे असल्याचे सांगण्यात आले. मुलगा मोठा झाल्यावर त्याचा विवाह झाला. एका सद्गुणी आणि शिवभक्त मुलीशी झाला. ती माता गौरीचे निष्ठेने पूजा करत असे आणि मंगळागौरीचे व्रत नियमित करत होती. लग्नानंतर एका रात्री देवी गौरी त्या मुलीच्या स्वप्नात प्रकट झाल्या आणि त्यांनी सांगितले की तुझ्या पतीवर मृत्यूचे संकट येणार आहे, त्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी एक उपाय कर. देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने पूजा केली आणि पतीला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व केले. रात्री यमदूत सर्पाच्या रूपाने आले, पण देवीच्या कृपेने त्या सर्पाला दूध भरलेल्या भांड्यात अडकवण्यात आले. त्यामुळे पतीचा मृत्यू टळला. देवी गौरीच्या आशीर्वादामुळे त्या तरुणाचे अल्पायुष्य दूर झाले आणि त्याला दीर्घायुष्य लाभले. त्यानंतर त्या व्रताचे महत्त्व सर्वत्र पसरले. तर श्रद्धा, सौभाग्य आणि स्त्री शक्ती आणि कौटुंबिक संस्काराचा सुंदर संगम मंगळागौर हा केवळ एक व्रत नसून श्रद्धा, सौभाग्य, स्त्री शक्ती आणि कौटुंबिक संस्कार याचा सुंदर संगम आहे. धार्मिक श्रद्धेनुसार माता गौरीची मनोभावे पूजा केल्यास वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण लाभते. तसेच हा उत्सव महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा एक महत्त्वाचा सण म्हणूनही ओळखला जातो. तर हा आजचा आपला असा व्हिडिओ होता की मंगळागौर चालू झाले आहेत आणि किती मंगळवार आहेत मंगळागौरसाठी. तर कसा वाटला तुम्हाला स्किप न करता सगळ्यांनी पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.